रेणुकाताई, अहो असं काय करताय? अहो भावनाची लेक तिच्या जवळ नाहीये, तिला लग्न करायचं कसं सुचेल? हो का? असं काय? तिला तिच्या मुलीची काळजी आहे, तसंच आम्हालाही आमच्या मुलाची काळजी आहे. एक तर ही तुमची अवलक्षणी मुलगी सून म्हणून आम्ही आमच्या गळ्यात बांधून घेतोच आहे. आणि आता वर तिची मुलगी हरवली म्हणून आम्ही आमच्या मुलाचा जीव धोक्यात टाकून वाट पाहत बसायचं. हा कुठला आलाय न्याय? न्यायाची भाषा तर तुम्ही करूच नका. अजिबात करू नका. तुमचा मुलगा तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे, चांगला धडधाकट आहे ना? पण इथे आमची नात हरवली आहे, ती आमच्या डोळ्यात देखत नाहीये. आणि ती हरवलेली असताना आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून देऊ? अहो पण मुहूर्त टळून जातोय, त्याचं काय? हो संपतराव, जरा विचार करा. मुहूर्त पुन्हा काढता येईल. आणि अहो 12:05 झाली आहे फक्त. 1चा मुहूर्त आहे, अजून खूप वेळ आहे. आणि तोपर्यंत आनंदीत येईल आणि सगळं व्यवस्थित पार पडेल. तुम्ही काळजी नका करू. हो ना. पण जरा विचार करा ना, आमची नात सापडत नाहीये, हरवली आहे ती. यापेक्षा जास्त महत्वाचं काही असू शकतं का? पण भांडत बसलो तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. मला वाटतं आपण अजून थोडा वेळ वाट पाहिला तर काय हरकत नाहीये ना. अधिराज, काय बोलतोयस तू? अरे आपण जर थांबून इथे वाट बघत बसलो तर ती सापडणार आहे का? आणि सिद्धूचे मित्र आणि तो व्यंकी गेलाय ना, आनंदीला शोधायला येतील ना मग. पण तोपर्यंत जर भावनाने विधीला सुरुवात केली तर कुठे बिघडतंय तिचं? लग्न जर वेळेत लागलं नाही तर काय अनर्थ होईल याची साधी तरी कल्पना आहे का तुम्हाला? एवढं समजत नाही. आणि लक्ष्मीताई, एक सांगू का? तुम्ही फक्त तुमची मुलगी आणि तुमची नातच करत बसलाय. समोरच्याचं दुःख तर तुम्हाला समजतच नाहीये. रेणुकाताई, तुमची घालमेल कळते मला, पण तुम्ही आई आहात. तुम्हीच समजू शकता ना भावनाला. दुसऱ्या आईचं मन तुम्हीच ओळखू शकता. अहो आनंदी म्हणजे आमच्या भावनाच्या काळजाचा तुकडा आहे. हाय, काय काय किती कौतुक करायचं हो. भावना काय तिची खरी आई नाहीये ना? तिच्या वाचून खरं तर तिचं काहीही अडणार नाहीये भावनाचं. पण ही तुमची भावना मुद्दाम करते, कारण तिला आमच्या सिद्धूला तिच्या तालावर नाचवायचंय, हवं तेव्हा. तालावर नाचवायचे संस्कार आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे अजिबात हे संस्कार नाहीयेत. आमच्याकडे एकमेकांवर जीव लावायचे संस्कार आहेत. भले आनंदी भावनाच्या पोटची पोरगी नसेल, तरीही भावनाचा तिच्या जीव अडकलाय. समजताय का तुम्हाला?